नमस्कार, मी अर्चना आरते आणि तुमचं मनापासून स्वागत आहे द ग्रेट भारतीय किचनमध्ये. हे फक्त किचन नाही आहे, ही आहे आपली परंपरा, आपली चव आणि आपली ओळख. आता मी या कार्यक्रमात वेगवेगळ्या सिरीज घेऊन येणार आहे. तर आपली पहिली सिरीज आहे विदाऊट गॅस, म्हणजेच गॅस न वापरता आपण नवनवीन पदार्थ बनवणार आहोत. संक्रांत येत आहे आणि म्हणूनच आपली पहिली रेसिपी आहे सॉफ्ट तिळाचे लाडू. तिळाचं नाव घेताच काय आठवतं बरं? थंडीची पहिली चाहूल, सकाळचे ऊन आणि आईच्या हाताने दिलेला एक उबदार लाडू. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. ही ओळ फक्त सणाची नाही, ती आपल्या आयुष्याची शिकवण आहे. पूर्वी थंडीच्या दिवसात शरीराला ऊब मिळावी म्हणून तीळ आणि गुळ खाल्ला जायचा. पण आपल्या आजी आणि आईनी त्यात फक्त आरोग्य नाही तर प्रेम, काळजी आणि नात्यांची गोडी मिसळलेली आहे. तीळ जरी दिसायला छोटे असले तरी त्यात ताकद प्रचंड, आणि गुळ तो जसा सगळ्यांना एकत्र बांधतो तसाच माणसांनाही जवळ आणतो. तर चला आज बनवूया हे सॉफ्ट, गोड आणि प्रेमाने भरलेले तिळाचे लाडू. तर त्यासाठी बघूया साहित्य. त्यासाठी लागणारं साहित्य आहे सुकं खोबरं भाजलेलं, साजूक तूप आहे, बदाम आणि पिस्ता कट केलेला, गुळाची पावडर, मनुका, तीळ आहेत ते क्रश केलेले आहेत आणि वेलची पावडर. चला सुरुवात करूया मग. तर आपण हे सॉफ्ट तिळाचे लाडू बनवतो आहोत आणि ह्याच्यामध्ये म्हणजे आपण अजिबात गॅस वापरणार नाहीयेत. जर तुम्ही बाहेर कुठे गेलात आणि साहित्य बरोबर घेऊन गेलात तरी पण हे लाडू कुठेही कधीही तुम्ही बनवू शकतात. तर आपण आता इकडे घेतोय तीळ घेतोय. तीळ आपण क्रश करून घेतलेला आहे, तिळाची पावडर आहे क्रश करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण घालूया थोडेसे मनुका, जास्त नाही घ्यायचे, जसं आपली तिळाची पावडर असेल त्याप्रमाणे. त्याच्यानंतर गूळ घेतोय आपण इकडे, जेवढं तीळ असेल त्याच्याच अर्ध आपण गुळाची पावडर घेणार आहोत. त्यानंतर वेलची पावडर अर्धा टीस्पून. ॲक्च्युली काय आहे माहिती आहे का, मी हे सॉफ्ट काय ह्यासाठी बनवते कारण आपल्या घरातले जे वयस्कर लोक असतात, लहान मुलं असतात, ते आपल्याकडे तिळाचा लाडू मागतात आणि तिळाचा लाडू कडक असला की आपण तो फोडतो आणि त्यांना देतो, तरी पण त्यांना तो अडकतो कुठेतरी घशाला. त्यामुळे हे सगळ्यात बेस्ट आणि छान आहेत. आपण इकडे बदाम पिस्ता कट करून टाकलेला आहे. त्याच्यानंतर इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं छान असं घालायचं त्याच्यामध्ये. मग ह्यात तुम्हाला ॲडिशन चण्याची डाळ मिळते ती तुम्ही घालू शकता, शेंगदाणा घालू शकतात, पण मी इकडे शक्यतो सगळं बारीकच करून घेते म्हणजे घशाला कुठेही म्हणजे खाताना प्रॉब्लेम नाही, सुटसुटीत होणार. कारण आजकालचं जीवन कसं झालं आहे, सुटसुटीत. आपण इथे साजूक तूप घेऊया आणि त्याप्रमाणे आपण तो मिक्स करूया. त्याला लागेल तेवढंच घ्यायचं आहे, आधी मिक्स करायचं आहे आणि मग ते लाडू वळून घ्यायचे. बरं तुम्ही मला सांगा की एका वेळेला तुम्ही किती लाडू खाऊ शकतात? म्हणजे हा छोटा असेल तर नक्कीच 4-5 इझिली. आणि ह्याच्यात तुम्हाला जर खसखस घालायची असेल तर तीही तुम्ही घालू शकतात, पण ती भाजून वगैरे छान घालायला पाहिजे. अजून थोडं तूप घालूया आपण. आता यापुढे तुम्हाला मी अशाच छान रेसिपी घेऊन येणार आहेत आणि त्या पण विदाऊट गॅसच्या. म्हणजे टेन्शन नाही तुम्हाला, गॅस पेटवायला पण लागणार नाही आणि तेवढं काम वाचेल ना. मिक्सिंग केलं की झालं. मिश्रण मिक्स झालेलं आहे. आता आपण तिळाचे लाडू वळून घेऊया. त्यासाठी आपण काय करायचंय, एक मस्तपैकी डिश घेऊया आणि लाडू वळून घेऊया. आता अजून एक आयडिया सांगते. जर तुम्हाला हा वळायला वगैरेचा त्रास होत असेल, वळला तर जातो, तर काय करायचं, मिक्सरमधनं सगळं काढायचं. आपलं मिक्सरमधनं काढलेले तीळ, नंतर सुकं खोबरं, हे सगळं मिक्सरमधनं काढायचं की तो छान असा सॉफ्ट गोळा होतो आणि छान लागतो. म्हणजे वळायला तुम्हाला त्रास नाही, कारण आपल्याला सगळं सोपं पाहिजे असतं ना. आणि म्हणूनच मी तुम्हाला दाखवणार सगळ्या सोप्या रेसिपीज. तर तुमच्याकडे काही अशा छान रेसिपीज असतील तर नक्की मला कमेंट्समध्ये कळवा, रेसिपी पाठवा, मग मी त्या बनवून दाखवीन तुम्हाला. बऱ्याच मुलं आणि मुली बाहेरगावी असतात, त्यांना प्रश्न पडतो की आपण कसं करायचं, आणि इकडे आईला हुरहुर लागून राहते की अरे आपल्या बाळाने तिळाचा लाडू खाल्ला असेल का. तुम्ही जातानाच हे जर पावडरी करून घेऊन गेलात आणि त्या फ्रीजमध्ये ठेवलात तर तुम्ही कधीही तिळाचा लाडू करून खाऊ शकता. तर अशा प्रकारे आपले विदाऊट गॅस आणि मऊसर असे तिळाचे लाडू सॉफ्ट तयार आहेत की सगळेजण खाऊ शकतात. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तर तयार आहेत आपले सॉफ्ट तिळाचे लाडू. झटपट आणि नो गॅस स्वयंपाक म्हणजे फक्त रेसिपी नाही, ती एक आठवण, परंपरा आणि प्रेम आहे. ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झालंय ते. मी अर्चना घेते तुमचा निरोप. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. द ग्रेट भारतीय किचन हे फक्त किचन नाही,
ही आहे आपली परंपरा, आपली चव आणि आपली ओळख.